त्यांना सहकार्य करा म्हटलं. त्यांची कॅपॅसिटी नाही म्हणलो, कोणची दवाखान्यात पण नेऊ शकत नाही म्हणलो, माझ्याकडे कोणतं साधन नाही आता सध्या म्हणलो. मॅडमनी त्यांची गाडी पाठवली, मग शेवट मग डायरेक्ट त्यांना दवाखाना करून आनंद आश्रमामध्ये पोच केलेला आहे. पण सकाळी म्हणजे संध्याकाळी यांच्या गावाकडे कॉन्टॅक्ट केलं. यांच्या उलगडा कसा झाला ते म्हणजे आमचे जे लहानपणापासून मी ज्यांना गुरु मानलेले माझे इंद्रनी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष काय विठ्ठल काका पत्रकार येते, त्यांनी मला त्यांच्या मित्राचा नंबर दिला. तिथून पुढे मी अकोल्याला कॉल करून संबंध फोनवर बोललो, सगळा विषय तुमचा सांगितला. मग तुमचा आणि त्यांचा माझा संपर्क झाला. काय ही वेळ अशी परत त्यांच्या येऊन देऊ नका. अन्यथा ऐका ना, अन्यथा मला आमच्या नियमाने तुमच्या गुन्हा पण दाखल करू शकतो आम्ही. कारण काय ते 15 दिवस झाले वल्ल्या अंगावर एकाच ठिकाणी होते. काय परत असं होऊन देऊ नका. आणि तुम्हीच नाही, माझं सर्वांना पण हे म्हणणं आहे की आई बापाचा कंटाळा आला तर तुम्ही आनंद आश्रमाशी कॉन्टॅक्ट करा. पण कुठं बेवरच म्हणून कुणीच आपल्या आई वडिलांना किंवा कुणी पण असू द्या, अपंग असू काही असू कसं असू, फक्त पुढं विराईत जागेवर सोडू नका, त्यांचा जीवाचा खेळ करू नका. एवढंच माहिती तुमचे ज्यांनी निश्चितच आज आपण जे ऐकलं वास्तव सत्य आहे, ज्याला आधार नाही त्यांनीच वास्तव सत्य तुमच्या समोर मांडलेलं आहे. या ठिकाणी जो आश्रम चालवतात त्या नियतीताई आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी आल्यानंतर बाबाची अवस्था कशी आहे? आजही खराबच आहे, त्यांचा मुलगा तर आलेलाच आहे, मात्र रात्री या ठिकाणी बाबांची कंडिशन काय होती? रात्री ते येताना त्यांच्या अख्खा कपड्यामध्ये ते बाथरूम केले होते और सुसु भी केले होते. और ज्येष्ठ नागरिक राहिल्यामुळे और पाऊसचा टायमिंग आहे, त्या पावसामुळे भिजून तिला टायमिंगला जेवण और ही मुलांनी काही तर सेवा केलेला आहे. और तिच्या सेवा करून बी पाऊसला काय करणार? ते पाऊस पडून तिला ताप आहे और ते आजारी आहे. मी स्थानिक आमच्या सरकार दवाखान्यामध्ये घेऊन गेलते, माझे मिस्टर होते. रात्री तिला घेऊन गेल्यानंतर तिला गोळी वगैरे दिलेले आहे और तिला हे सांगितले की पहिले तिच्या रक्त वगैरे टेस्ट करून घ्या. मग ते रात्री असा होता की मला वाटलं नाही की जिमत राहणार आहे किंवा त्यांच्या घरासोबत कॉन्टॅक्ट करणार आहे. आज इंद्राणी फाउंडेशन जो आहे चांगलं काम करतात. आज ते मुला और विठ्ठल भाऊचा जो पत्रकार आमचे साहेब, ते आज एवढी चांगलं काम केले की त्यांच्या घरापासून त्यांच्या पापा मला त्यांच्या फादर जो आधारस्तंभ, ते आजकाल म्हणतात की म्हातारा झाले काही कामाचा नाही, हे चुकीचे आहे. ते एक आधारस्तंभ आहे. त्यांच्या मार्गदर्शनच्या खाली जो बी कोणी काम करतात, आई बापाचा मार्गदर्शन घेऊन ते कधी गरीब राहत नाही. पैशाने गरीब राहिलं, दुःखाने कधीच गरीब राहत नाही. ते सगळं श्रीमंत राहतात.